लालबहादूर शास्त्री मार्गावर आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे पाणी साठा झाल्यामुळे दोन्ही मार्गिका बंद केलेल्या आहेत। अगदी दुकानात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा साठा जास्त झाल्यामुळे 4 चाक्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या। हा मार्ग काही काळ बंद केलेला आहे। मुंबईत मुसळधार कोसळतोय आणि LBS मार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद केला गेलेला आहे। LBS मार्गावरून वाहतूक आता पूर्णपणे थांबवलेली आहे, कारण सगळ्याच परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। सगळा परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिवाजी शिंदे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मला सांगा की हा मार्ग बंद झाला, आता स्थानिकांनी कोणत्या मार्गाने प्रवास करणं सोयीचं ठरेल, काय सांगता येईल शिवाजी? नक्कीच हा जो संपूर्ण परिसर आहे हा संपूर्ण परिसर मिठी नदीच्या आजूबाजूला येतो। आजूबाजूला काही बैठी घरं आहेत, काही इमारती आहेत आणि हा जो संपूर्ण LBS मार्ग आहे तो संपूर्ण मार्गावरती आपण बघू शकतो मेट्रोची कामं सुरू असताना अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे। त्यामुळे या सर्व भागामध्ये वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे। जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंत पाणी रस्त्यावरती आहे। याच्याच बाजूला एक पेट्रोल पंप सुद्धा आहे। या पेट्रोल पंपवरती हे सुद्धा पेट्रोल पंप पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे हा LBS मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। वाहतूक आहे ती वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु रस्त्यावरती जी वळवलेली वाहतूक आहे तिकडे ट्रॅफिक जाम असल्यामुळे आपल्याला कुर्ला LBS मार्गाचा वापर करून जर बँड्राला यायचं असेल तर खूप मोठी कठीण समस्या आहे। याचं कारण असं आहे की हा मार्ग बंद असल्यामुळे BKCत येताना प्रचंड अशी वाहतूक लागलेली आहे आणि ही वाहतूक प्रचंड वेगाने मंदवलेली आहे। गाड्या अनेक ठिकाणी अडकलेल्या असताना अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांचे हाल झालेले आहेत। हा संपूर्ण मार्ग बंद झालेला आहे। तिथल्या स्थानिक लोकांच्या जी माहिती आहे, मेट्रोचं काम सुरू असताना तिथे जे काम सुरू असताना ज्या पद्धतीने खड्डे खोदले गेलेले आहेत, यामुळे या ठिकाणी पाणी साचलं असा आरोप तिथल्या स्थानिकांचा केला जात आहे। पण याच्याच बाजूला जो मिठी नदी आहे तिचं पाणी पात्राबाहेर पडतंय आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जलभराव सारखी स्थिती झालेली आहे। धन्यवाद शिवाजी, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की LBS मार्ग पूर्णपणे भरलेला आहे, मात्र या ठिकाणी अजूनही कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग उपलब्ध झालेला नाहीये। यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय, मात्र तुर्तास आता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मिठी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे सगळं पाणी बाहेर येत आहे आणि या परिसरातले जे पेट्रोल पंप आहे त्या एरियामध्ये पूर्ण पाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळतं। अनेक गाड्या बंद पडत असल्या कारणानं प्रशासनानं आता हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज सकाळपासून जोरदार पाऊस पडला आहे, त्याचा कुठे परिणाम कुर्ला LBS मार्ग तुम्ही पाहू शकता। कुर्ला LBS मार्गाची पाणी गेले असता मोठ्या प्रमाणात अक्षरशः कमरेपर्यंत पाणी गेलेलं आहे। वाहने देखील सध्या पाहू शकता, वाहने आहेत ते पाण्याच्या खाली, एक वाहन तुम्ही पाहू शकता 4 चाकी आहे ते पाण्याच्या खाली गेलेले आहे। या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आहे ते सध्या प्राप्त झालं आहे। ही मार्गिका आहे, या मार्गिकेवरनं मुलुंडकडे जाणारी जी मार्गिका आहे ती सध्या बंद केलेली आहे। ठाण्याकडे जाणारी मार्गिका बंद केली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर दुकानात देखील मोठ्या प्रमाणात आहे सध्या आता पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुकानदार सध्याचा पाणी उपसताना देखील पाहायला मिळत आहेत। एकीकडे पाहू शकता नागरिक देखील लोकांची सध्या मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोक मदत चालू आहेत, नागरिक देखील आता इकडे रहिवासी देखील आता पाण्यात उतरून लोकांची सध्या मदत करत आहेत। दोन्हीकडची वाहतूक आहे ती सध्या आता बंद केलेली आहे। BST वाहन तुम्ही पाहू शकता, BST हे देखील सध्या आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहू शकता मोठ्या रांगा आहेत त्या BSTच्या इथे या विभागात सध्या आता लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। असं जर तिकडे पाहायला मिळतं मिठी नदी देखील मोठ्या प्रमाणात देखील धोक्याचे पातळी सध्या दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या कुर्ला या विभागात तुम्हाला दृश्य दाखवलेले आहेत। मयूराणे, साम TV, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।